माणसाचं जीवन निर्माण झालं, श्वास निर्माण झाला, त्याला कळून लागलं की त्यानं देवाचं नाव घ्यावं. कारण संसाराचं नाव घेतलं की ती खरा नाही, हे मनुष्य देहातल्या जीवाला कळत असत. मनुष्य देहातल्या जीवाला कळत जावं की संसारातलं नाव खरं नाही. ते सावटपणा करू नको बाजू, इकडे का नाही तर जा तिकडे. कवाड लावून ती कोणी त्याच्या माय. मग लक्षात घ्यायला पाहिजे सगळ्या देवाचं नाव चांगलं. हे सगळा संसार दिसायला तरी हे खरं नाही. सगळा संसार दिसू द्या, खरा नाही. आणि खरा नाही जीव खरा आहे. ज्याला कळायला लागला संसार तो खरा आहे बर का. ज्याला संसार करायला तो खरा आहे. आणि जे कळायला लागलं ते खरं नाही. जे कळत आहे ते खरंच नाही. ते मर हे शरीर मर. शरीर आटे संपत्ती आटे, शरीर आटे संपत्ती आटे. हरे नाम दाटे हे बरवे, हरे नाम दाटे. सगळ्यात देवाचं नाव आटत नाही, भरत नाही. कारण देवाचं नाव पहिल्यानं बी होत आणि ते देवी माणसं मेले, पण देवाचं नाव आटलं नाही. आणि देव आटलं नाही म्हणून देवाचं नाव आटलं नाही. काय देव आटला नाही म्हणून देवाचं नाव राहिलं. देवाचं नाव का राहिलं? जीव नादी लागला संसाराच्या. जीवानं देवाच्या नावाच्या नादी लागला नसता तर त्याला भी मी आटत नाही हे कळालं असत. आणि शरीरातल्या शिवाय राहतच नाही. काय शरीरातल्या शिवाय राहत नाही. मी काही आटत नाही, देव काही आटत नाही, नाम काही आटत नाही. म्हणून नाम घेतल्याशिवाय मी राहत. Hare
मग काय लक्षात आलं का? जग आटत, देवाचं नाव आटत नाही आणि देव आटत नाही. जीव बी नादी लागला कोणाच्या? देवा न असणाऱ्या देवाच्या नावाचा. आणि न असणार नाव कोणाचं? न असणाऱ्या देवाचं. आणि जीव बी आटणारच नाही पण नादी लागला आटणारच. का जीव कोणाच्या नादी लागला? मग देव आटतो का? त्याला संबंध देवाचा नाही का? जीव कोणाच्या नादी लागला मग देवाचं नाव आहे. आणि देव वाटणार आहे का? मग सगळे टाकणारे मग सगळे सकल मंगल देवी श्री विठ्ठल तुम्ही देवाचं नाव का घ्यायला? ते मरत नाही आपल्या भाषेत. आता देव दिसतो का? पण मरत नाही. आणि त्याचं नाव दिसत का? ते बी मरत नाही. आणि नाजी मी कोणाच्या लागलो? देवाच्या नावाच्या. मग मी मरतो का? मग जीव मरतो का? जीवात देवाचं नाव मरत का देव मरतो? का देव दिसतो? सध्या देव दिसत आहे. मग न दिसणार कोण आहे? जीव. न दिसणारा जीव देवाचं नाव कसे? नाही. देव कसा आहे? तो मी कसा आहे? असे न मरणाचं नाव मी घेतो असं महाराज म्हणजे विठ्ठला. सकळ मंगल निधी श्री विठ्ठलाचे नाम, विठ्ठलाचे नाम, विठ्ठलाचे नाम. सगळा संसार कसा आहे? पैसा. शरीर आटे संपत्ती आटे. हरे नाम दाटे ते नाटे, जे नाटे ते नाम चित्ती. जे मरत नाही ते नाव मनाते. आणि ते नाव चित्तात असल्यामुळं मी बी मरत नाही आणि देव बी मरत नाही. हे खरं आहे का नाही? म्हणून एकनाथ महाराज म्हणतात, तुकाराम महाराज म्हणतात, जीवन देखे मरण संत बोलते. त्यांचा काय अनुभव आहे? दिसतो का तो? आणि शरीर मरणार दिसत का? न मरणार? अरे शरीर मरणार दिसत का तुम्हाला? आम्हाला मरणार दिसत. जग जर स्वर्ग सगळं आज तुम्ही भरत नाही पण दिसत नाही. तस विद्युत शक्ती दिसते का? मग आवाज मोठा ऐकू यायला पाहिजे.
कानून याला ही शक्ती आहे. वारा दिसतो का? मग वारा दिसत नाही मग नाही का? आणि विद्युत दिसती का? विद्युत दिसत नाही हे खरं आहे पण शक्ती आहे. मग किती काम व्हायले कोणते? अरे पाणी यायला कधी घरात उजेड पडायला कधी महाराज नुसते पैसे नाही मग विद्युत शक्ती आहे. विद्युत शक्तीमुळे पैसे निर्माण व्हायचे नाही का? किती काम झाले विद्युत शक्तीमुळे? आदर राहिले का? आदर राहिले का? पौरे हे नाही राहिले, आडम नाही राहिले, पौरे नाही राहिले, पण जड शिकली. काय जड? अरे संसाराची जडच आहे आणि विद्युत शक्ती बी जडच आहे. आणि तुम्हीच येता नाही, तुम्ही दिसत नाही, तुम्ही बी मरत नाही. हे तुम्हाला वाटतं मी का करायला येतात? मी जिंकऱ्याला आहे मी शेतकाराला आहे का? तुम्ही बी दिसत नाही मरत नाही. महान वैभव आहे तुमचं. आणि त्यातली त्यात मनुष्य आपल्या जीवाला कळतात. सगळ्या देहातल्या जीवाला कळत का? मग सगळ्या देहातले जीव मरतेत का? नाही, पण त्यांना कळत नाही आणि तुम्हाला कळत. मग तुम्ही न दिसणारे अनेक वस्तू तुम्हाला कळतात ना. म्हणजे न दिसणारा वास तुम्हाला कळतो, न दिसणारा वारा तुम्हाला कळतो, न दिसणारा शब्द तुम्हाला कळतो, न दिसणारा वास तुम्हाला. किती पदार्थ न दिसणारे कळते तुम्हाला. तस तुम्ही बी न दिसणारे कसे आणि न मरणारे, न दिसणारे न बदलणारे. मग बालपणचे तुम्ही तारुण्यात नाही का? मग बालपणच्या गोष्टी आठवत्यात कधी तारण्यात. मग तारण्यात तुम्ही असल्यामुळे आठवत्यात आणि तारुण्यात पाहतात म्हणजे तुम्ही मरत नाही आणि दिसत नाही आणि आठवून जात. म्हणून तो बालपणाच्या गोष्टी सुद्धा आठवतात. याचा अनुभव नाही का? म्हणून अशा रीतीने तुम्ही न मरणारे आणि न मरणाऱ्या तर रामकृष्ण हरी नामस्मरण करायला. तुम्ही न मरणारे कशाहून? कारण बालपणच्या आठवणी होत्या तुम्हाला आता म्हणून. मग तुम्ही मारता का? बालपण मरत का नाही? आणि तुम्ही मरता असते तर तेव्हाच्या आठवणी कशा? मग बालपणच्या काही गोष्टी तुम्हाला आठवतात का नाही? बालपणच्या मग कुठे बालपण? बालपण गेलं काय? बालपण राहिलं का? आणि तुम्ही माय नव्हती का तेव्हा? मग कुठे तुम्ही मग आठवते घरी आठवते म्हणजे असतो. मग बालपण ते काही आठवायला आठवून कोण का राहिलं? आणि हे आलं, हे नवीन आलं आणि ते गेलं. बालपण तेव्हाच गेलं आणि हे आलं ही घरसाच्या. हे आलं तर पहिलंच आहे आणि बालपण ते गेलं पण आठवते खाली. म्हणून अशा रीतीनं तू न मरणार आणि हे दिसणार का नाही? ते आता तो एक ते पांढरे केसावाला आणि पांढरे केस आता
अशा रीतीनं तू लक्षात घे की तू बी देवाचा अंश आहे, देवाची अवलाद आहे. तू कोणाची अवलाद आहे? देवाची अवलाद आहे. म्हणून रामकृष्ण गोविंद गोपाळा तू माय माऊली जीवीचा दिवा. देवा तुझा मी आहे आणि तुझा जीवा तो माझा जीवा आहे. माझ्यामुळं कमून माझ्यामुळे तो आहे कधी. देव कोणामुळे? मग मी दिसतो का? मी आता दिसत नाही, कारण बालपणचाच मी आता आहे. आणि बालपणच्या गोष्टी मला आठवत्यात. काय काय गोष्टी गेल्या दिवी स्कूल पाहिजे राहिलं का? मग मी नाही राहिलो का? तवाचे पाय राहिले का? तवाच्या झिपऱ्या धगा राहिला का? नाकाची साडी आली. मग अशा रीतीनं खोट राहिलं नाही. त्याची आठवण राहिली का? ते राहिलं आठवण झाली ते. आणि हे नवं काढून पटवून घ्या. आगाऊ लहानपणी पाठे केस होते का? मग आता आले लेट बसा. मग अशा रीतीनं पांढरे केस नंतर आले आणि मी त्याच्या अगोदरच आहे. काळे केस होते तेव्हा मी होतो. मग मी होतो असं मला मग मी हिशोब केला. मग मी बी मरतो का? मी तवाच आहे का? म्हणून कारण तवाच लहानपण मला आठवलं ते आता नाही. आणि हे आता आलं हे मला माहित. आणि मी तवाच आता आहे हे मला माहित. म्हणून ज्ञानेश्वर महाराज रामकृष्ण गोविंद गोपाळा तू माय. देव माय का ही माय गावाची? माय नाही का गावाची? हाय हाय त्या गावाची ह्या गावाला आले का नाही? मग गावाची माय आठवती कधी मला? ती चूक माय. देवा तू माझी माय आहे. देवा तू काय माझी माय माऊली जीवीचा दिवा. आणि मी कमून राहिलो त्या मला राहिलं. ती मेली मी राहिलो आहे का? माय मेली काय? तू कोणती? हिरवी ते तवाची हिरवी भदाडी त्याच्या पोटात तो निघाली गई. मग अशा रीतीनं मी आता आहे आणि पूर्वीची आहे. आणि जे काही जे पूर्वीची मह होत ते गेलं का राहिलं? ते गेलं. बालपण गेलं का राहिलं? असं होतं का बालपण? आणि हे कुठून आलं उपट ते देवामुळे. मग आता जन्म कोणापासून झाला? देवापासून. मग तू माय मामी जीविका तुझे नामे सकळ संदेह विठला. जागा सांगते देवा तो नाव घेतल्यानं माझं मन इतकं निर्मळ झालं की मला आत्मातली एकटाच वाटलं. काय वाटलं? आत्मा कळाला मला. भजन म्हणल्यानं आत्मा कळा. भजन चुकल्यानं चित्त अशुद्ध होतात. भजन केलं पाहिजे. भजन केल्यानं काय होतं? चित्त शुद्ध होत. आणि चित्त शुद्ध झाल्यावर आत्माबद्दलचे संशय राहत. म्हणून महाराज काय तुझे नामे सकळ संदेह पिटेला.
पापरक बाडे विवरा श्री विठ्ठला मग विठ्ठला नाही तर कोणाच्या भाकरी जमल्या कोणाला खायला घेतलं म्हणे इकडून खायला आलं का नाही तिकडून खायला खाण्याकडं लक्ष असत बंधाऱ्याकडं लक्ष असत का देवाकडं पैशाकडं लक्ष असत का देवाकडं बंडप लावतो कशा करता हा पैसा करता का देवाकडं करता सगळ्याचे धोरण कीर्तन करायला जातो तो लोकांना मान्य करता देवा म्हणजे देवा करता कोणीतरी कीर्तन करत का देवा करता कोणी भाकरी पोळ्या करतो का आणि देवा करता कोणी इकडे तिकडं मोठेपणा इकडे तिकडं झोरू करत का कदा करता सगळं मोठेपणा मिळतो मरण येतो आणि देवा करता केलं तर सगळ्या प्रकारच्या कल्पना निघून जात्यात मी मरत नाही असा हिंमत येते कधी हिंमत येते देवा करता केलं का लोका करता दाखवलं लोका करता दाखवलं का देवा करता केलं लोका करता दाखवलं का देवा करता दाखवलं लोका देवा करता केलं का देवा करता केलं नाही आणि मोठेपणा करता केलं आणि पैसा करता केलं तर त्याला देव कळत त्याला देव त्याच्या हातात धट वाटतो आनंदात म्हणून कोणाला बी काय तर आणि बसणं नंतर करणं धाडले इथे काय लावली वटवट करू नको म्हणत का सोकील तो म्हणून ह्या करता ह्या साधू संत सांगते की तुम्ही काय करा देवाचं नाव देवा करता घ्या देवाची नामे देवाची करिता देवा करता देवाची रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग आपण सेवेसाठी घेतलेला आहे आपण सेवेसाठी एकमेकाचं बोलणं बोलत नाही आपण कामून ज्ञानेश्वर महाराजाचा बोलायला त्यांची सेवा करायचा कोणाची नाही तर आपल्याला तर आपल्या बोलण्यानं काहीच होत नाही आणि त्यांच्या बोलण्यानं का होत त्यांचं बोलणं आहे ते साधू संतांचं बोलणं सिद्ध पुरुषाचं बोलणं त्या अवतार घेण्याचं बोलणं कोणाचं अवतार घेण्याचं बोलणं म्हणजे अभंग आणि आपलं बोलणं म्हणजे बोलणं सही आमचा गायनू बायनू हे कोणाचं बोलणं आहे आपलं आपली साक्षी कोणाची साक्षी त्या मूर्ती मग आपली साक्षी एक आपलं बोलणं नाही काहीच खरं नाही म्हणून सगळ्या देवाचं नाव खरे आणि बाकी एवढं मोठं दिसतंय का बघ आपल्याला सगळं अनुभवाला येतं कधी हे मुर्दार अनुभवाला येत आणि कोणाच्या अनुभवाला येत कळत कोणला या मुर्द्याला मुर्दा कळत नसतो काय मुर्द्याला मुर्दा कळतो मला कळतो
मग तुम्ही मुर्दा नाही, हे खरं नाही का? बघ त्या शेजार पालाच्या बाया येऊन तुमचं नाव खेटत काही आणि साधू संतानं तुमचं नाव ठेवलं काही. साधू संत पण अमर अमर संताच आहे. हे तुमचं रोजचं देण्या घेण्याचं बोलणं नाही, पैशाचं बोलणं नाही, लिहिण्याचं शाळा मास्तरचं कॉलेजचं बोलणं नाही. हे बोलणं कोणाचं आहे? संताच आहे. आणि मी तुम्हाला सांगाय माझं बी नाही, हे कोणाचं आहे? संताचं बोलणं. संताचं बोलणं आहे की तो मरत नाही. न मना देह मादायचा आता तुम्हाला भित्त दिसते का नाही? तुम माझी म्हणता मातीची आहे का तुमची? ते भिंत कशाची आणि हे शर्ट कशाचे आणि शर्ट कशाचे आणि अलंकार कशाचे? सोन्याचे चांदीचे असेच अलंकार. कपडे आणि वास्कोट कशाचे? सांगा ना त्याला स्वतः घेतली वास्कोट कशाची? आणि घड्याळ कशाची? लोखंडाची. वास्कोट कशाची? घड्याळ कशाची? बुद्धी कशाची? बांगडी कशाची? कशाची काचाची? तुझी ते नाही आणि तू देवाचे नाही का? कळायला लागलं. काय कळायला लागलं? काय काही बी कळायला लागलं. कोणता? रात कळाली, दिवस कळायला, प्रकाश कळायला, अंधार कळायला, उजेड कळायला, हे कळायले ते काय कळायलं का नाही? मग तू कशा काय तुला कळत का नाही? बोल. आणि हे आपण पिंड ब्रह्मांडात कोणाला कळत नाही आणि पिंड ब्रह्मांडात तुला कळत. ते लोकांना सांगण्यावर का माझा मुद्दा महाराज ध्यानात ठेवायला आलेले ते मला माहिती. येरी नाही येत तिकडे मुद्दा आले ते त्याने इकडून शिकाव तिकडे ते हे करा पण पैसे घेऊ नका. नाही तर पैसे घेऊन बंबाडे होता. म्हणून ह्या करता न मना देह माझायचा न मना देह माझायचा मग भरवता कळेल मग भरवता कळेल. मोठी बहीण लहानी बहीण कशाच्या? माझ्या बहिणी तो पोर त्याची बायको रडायला लागली, मी ती रडत बसतो. असं म्हणतो तुमचा धोरणात तुम्हाला धोरणच आणि तुम्हाला कोणी सांगा बापा तुम्ही भाषा पण सगळ्यात मूर्ख आहे. म्हणून तुमचं काहीच नाही. तुमचं ज्ञान तुमच्यामुळं हे सगळं आहे वाटत.
हे आहे का म्हणून वाटतं. तुम्ही याला आहे म्हणता, तुम्ही जगाला खरं म्हणता. जगाला तुम्ही खरं म्हणता का जग खरं? जगाला तुम्ही खरं म्हणता. तुम्ही माझी बायको म्हणता का तुमची बायको? मग का म्हणून मग का म्हणून तुम्हाला विरोधात जाते का नाही? मग तुम्ही देवा ठेवा आणि सगळ्याला कोणाचं समजा तुम्ही खरं मानायले. तुम्ही सगळ्याला खरं मानायले का ते खरे का त्याला देवानं खरं केलं. देव इतका मूर्ख थोडा ते कोणता बी खरी तरी बदला खोटा थोडा वेळ करतो. पाहतो गंमत करू करू देवाकडे घेतो. सगळे माणसं बसलेत कोणामुळे आता का तुम्ही बसवलं यायला तुम्ही बसलेला चकना तुम्ही घातला का मुक्काच लावला का देवानं चकली नाही तो मुर्दा कसा लावी मुर्दा कसा चक मागावी. मग हे बाल व्यवस्थित कोणी ठेवले गण कोणी लावला हे देवाच्या सत्तेने लागलेला आहे. असं प्रत्येक व्यवहार व्हायला लागला ते कोणामुळं का तुमच्यामुळं. आज दिसायला केली हे मानलेले लोकांनी शिकवले तुम्हाला. तुमच्या माईच्या सोबतीनं शिकवलं नाही याचं नाव काय ठेवा. कोणी शिकवलं? हा माईच्या सोबतीने ना तुमचं नाव ठेवलं. तुमचं नाव माय बापानं बी ठेवलं नाही. कोणी ठेवलं? माईच्या सोबतीनं. आणि तू वास्तविक तुम्ही कोणाचे? बोलू नको. तुम्ही कोणाचे? मग तुम्ही देवाचे आहात. तुम्ही कोणाचे आहात? देवाचे आहात. आणि देव कोणाचा आहे? देव माझा मी देवाचा. देव माझा मी देवाचा. देव माझा मी देवाचा. देव माझा मी देवाचा. देव माझी सत्यवाचा. 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 आरंभी आवडी आले आले नाम. आरंभी देवाचं नाव आरंभी आदरे. देवाचं नाव कसं घ्यावं? आदराने घ्यावं. जसं आपण म्हणतो नाव घ्यावं. मग पाहुण्याचं नाव आपण कसं घेतो? या 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 बोलायला ना ये आदराने घेतो का नाही? मोठा माणूस का मुर्दा माणूस? मग देवाचं नाव कसं घ्यावं? राम कृष्ण गोविंद गोपाळ कृष्ण हरी विष्णू राम पाप. देवाचं नाव आदराने घ्यावं का कसं? का बरा कव्हालाने आपण बी घेतो ना नाव. पण असं तसं घेतो देवाचं नाव कसं? म्हणून आरंभी आवडी आले आले नाम. मग त्यानं काय होत? तेने सगळं सिद्ध जगी झाले पूर्ण काम. नाही तर आपलं पोरगा तरी बाबा बाबा हे काय तू बाबा कस काय मानला? अरे देव मनवर आरंभी आवडी आदरे आले नाम. तेने सगळं सिद्ध जगे. रामकृष्ण गोविंद गोपाळा. रामकृष्ण गोविंद गोपाळा. रामकृष्ण गोविंद
चालीवर भजन म्हणणं महत्वाचं का प्रेमानं म्हणणं? देवा तू माय माझी माऊली तू ही नाही दुसऱ्याचे नाव दुसऱ्यानं चिकून दुसऱ्या कोण चिकून माझं नाव घेऊ त्या बाईनं नाव ठेवलं का दुसऱ्या बाईनं मिळून ठेवलं अरे तो नाव ठेवलं तो आहे माय बापान ठेवलं का कोणी ठेवलं दुसऱ्या बायानं सांगितलं तो माईनं ठेवलं त्याला घोगऱ्या खाऊ काटल्या आणि त्या बोपला मग त्या बाईनं नाव तो ठेवलं का मग ते धरून बसला खरं तू त्या माईनं नाव ठेवलं नाही ते धरून बसलं नाही उभी करायला बघ असं बेभान काम कर न ओळखून सुद्धा करायला ना मग याच्या करता तुला पुन्हा लक्ष चौघ्याची याच्या करता तू देवा तुकाराम महाराजांना नाव ठेवलेलं ठेव की देवे कोण म्हणलं हे नाव कोणते कोण म्हणलेलं आहे त्या माईच्या सोबतीने आल्या त्याने नाव तो ठेवलं ते धरून बसली आणि ते तू आहे असं समज ते व्यवहारात बरोबर आहे परंतु शेवटी काही खरं ना म्हणून याच्या तो माय माऊली जीविता जिव्हाळा तुझे निनामे सकळ संगे आणि देवाचं नाव घेत बसलं तर काय होईल तुम्हाला कळेल की मी डोळे बी नाही कान बी नाही मन बी नाही देवाचा कळ तुम्हाला पण नेहमी नामस्मरण कोणाचं करावं लागल आदरानं आणि आवडीनं करावं लागेल अशा प्रकारचं नुसतं नामस्मरण केल्यानं तुझ्या आत्मविषयक संशय राहणारच नाही तुला निश्चय होईल आणि तुला निश्चय आपोआप होऊन जाईल हे सगळे राडे करीत राह पण तुझं नाव महत्वाचं घेत राह असं देवाचं नाव तू तर चिवदारी कर तू काय कर हाज्यामटी कर काय कर पण ज्याचे त्याचे धंदे मुख्य वृत्तीनं करा आणि मुख्य वृत्तीनं नामस्मरण चालू द्या असं आपल्याला ज्ञानेश्वर महाराजांचं उपदेश मग मी नाही सांगत बाबा मी तिकडचं वाचतो तिकडचं काय करतो मी त्याचं वाचतो आणि इकडे सांगतो असं नाही मग माझं सांगायचं लोकांनी मग कोणाचं सांगायचं ज्ञानेश्वर महाराज आणि कुणी त्याचं वाचतो इकडे सांगायचं ना मग तुमचा माझा काय म्हणजे मी सांगितलं म्हणता का ज्ञानेश्वर कोणी सांगितलं ज्ञानेश्वर पावा तुम्हाला ऐकायचं तर ऐका नाही तर काय तुम्ही कधी तुमच्या मध्ये राजे तुम्ही ब्रह्म म्हणून तुम्ही मी तर वासुदेव तुम्ही कळायला लागलं तुम्हाला जगाला कळत जग का देवाला जग जगाला जग कळत नाही देवाला
जगाला ते कळत नाही. त्या बायकोला नवऱ्याला बायको कळते का? व्यवहारात बायको नाही कळत त्याला कळत देवाला. व्यवहार करायला लागला तर अंतःकरणात अंतःकरण तुमचं एका देवाचं अंतःकरण देवाचे आणि कळत देवाला का वाटत तुम्हाला. आम्हाला का वाटतं मग अज्ञान असल्यामुळं काय अज्ञान असल्यामुळं आम्हाला काय वाटतं आम्हाला खाली बसलो. हा कोण बसलो? हे टोपी कोणी शिवले? आम्ही शिवली पैसे देऊन शिव फुकट शिवली का? शक्ती कोणाची वाटते? देवाची शक्ती एक आपली आणि सगळ्याला शक्ती शक्ती एका देवाची का झोपी आली उभा राहा हा याला खांबाला टकाटक टोकल्या त्याला खाल्लं वाटत शिरा जास्त खाल्ला शिरा खाल्ल्यावर माणसाच्या शिरा उगत्या म्हणून मनुष्य देहात आलं की साधू संत सांगते की देवाचा घेत हे सगळे व्यवहार कोणामुळे चालले? देवामुळे. असं आणि हे नुसते टरकल हे काय हे टरकले हे कपडे ने सगळे ने झोपा हे काय सगळं हे कातडे हे कोणाची शक्ती? रस पाणी गरम लागायला कोणामुळे? मग दिसलं कागदी मग नाही कागदी हे का ऐकू यायला कोणामुळं? मग ऐकू येणं दिसतं का? भजन दिसत ते डब 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 काय ऐकू ती कोणाची शक्ती? देवाची का याची लाकडाची का कातड्याची का त्या कशाची दावाड्याची त्याची शक्ती का वाचनाराची? कोणाची शक्ती वाटते का? नाही का? ते पण बसला का मावशी? तर लक्षात ठेवलं पाहिजे की माणसात जे काही शक्ती आहे ती देवाची आहे. आपल्या अंगाची शक्ती येते कोणाची? आपली आहे. नाही आम्ही बसलो तुम्ही काय बसता? बसू शकत नाही. बसतात येत नाही. लोक बस येते तुम्हाला चालायला न्यायच्या वेळेस चालायला न्यायच्या वेळेस कोण बसित? आता असं बसित आहेत का खुर्च्या ठेकून तर खुर्च्या ठेकून बसली हे लक्षात ठेवा. म्हणून आता जे बसलो ती कोणाची शक्ती? आता जे पाणी गरम वाटत ते अग्नीमुळं. अग्नी दिसत नाही का? अग्नी म्हणजे अग्नी गरम लागत नाही. दिसत नाही गरम तर मग पाणी गरम कस काय लागत? त्याच्यात अग्नी शिरला तुम्ही खुशीला दूध गरम करून काढून घेतलं. ते मला नुसतं दूध घ्या वाटतं का गरम करून घ्या वाटतं? फोडणी देऊन घ्या वाटतं का? कोरड्यात तसं खा वाटतं का? फोडणी तसं खातो का कोरड्या? फोडणी पाहिजे तुला मी फोडणी देऊन पण तू जळत नाही काय? जीव जळत नाही पण जन्माला का काय
जीव जळत नाही पण जन्माला वासना राहत्यात नाही वासना स्वप्नात सूर्य असतो नसतो पण वासनेनं सूर्य वासना म्हणून सूर्य निर्माण होतो कुठं वासनेचं जगत स्वप्नात नसतं का स्वप्नात जगत नसतं वासनेचं जगत आणि मासाचं जगत ज्या इथं आज तुम्ही दोन्हीला बी पाहता काय मासाच्या जगाला पाहता आणि वासनेच्या जगाला पाहता स्वप्नातले झाड कशाचे असते बियाचे असते आंब्याचे झाड स्वप्नातले कपडे कशाचे आणि स्वप्नातले सगळं रक्त कशाचा स्वप्नातलं सगळं वाटते आणि नंतर पुढचा जन्म कशाचा असतो डुकराचा आणि माणसाचा आणि कुत्र्याचा आणि मांडलीचा जन्म घेण्याला देवासनेच्या जन्म घेण्याला देवासनेच्या संगे जन्म घेण्याला देवासनेच्या झाले आमचे हरी रूप झाले आमचे हरी रूप झाले आमचे हरी रूप हरिमुखे मना 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 पुण्याची गणना कोण करी हरी हरी म्हणल्यानं पुण्य इतकं होत असतं की वाचताच येत नसतं काय त्याच्यामुळे लोक म्हणतच नाही लोकांना म्हणलं की हरी हरी म्हणलं की हरिपाठ घेतात पडून जाते महाराज लोक हरिपाठ म्हणतात का तुमच्या गावात लोक हरिपाठ म्हणतात कधी सगळे येऊन बसल्या देवी हरिपाठ म्हणते तर मग भोका भाकर खाते का मग हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणल्यानं पुण्याची गणना इतकं पुण्य होत असतं आणि त्या पुण्यानं कळत असत की मी शरीर नाही मी चिरगुट नाही मी भू नाही कशानं त्या पुण्यानं शुद्ध पुण्यानं जगत खोटं कळत असत जगत नाही कळत जगत चालत नाही इतकं कळत असत जगत दिसत पण खोटे कशानं आणि शुद्ध पुण्य कशानं होत देवाचं नाव घेतलं कोणाला होत कोणाला बी शुद्ध पुण्य का होत देवाचं नाव नाही घेतलं आंघोळ न केली तरी घेतलं तरी जमत कवी जमत कुठं बी जमत तुकाराम मार विठ्ठला तुकाराम महाराजाला एका बामणानं काढवायची की तुम्ही देवाचं नाव हागता घेता कोणाचं नाव घेता हातात घ्याव का देवाचं नाव घेऊ नये खरे तुकाराम म्हणजे काय हातात देवाचं नाव घ्या आत्याची बायको ते बामण त्याच्या घरी गेला बामण घरी गेला तुकाराम कुठे ते म्हणजे गेले लावायला
त्या बायकोचं त्या कधी जमत नव्हतं. तुम्हाला वाटतं तुमचं तुमच्या बायकोचं तुम्हाला वाटतं बहुत असं कसं झालं की तुम्ही नावं परत करत त्यांची नावं परत करायला जमत नाही. तू तर बायकोच नवीन कोणीतरी निघाल नाही. मला वाटतं मेलेल्या नवऱ्याचं नाही. बरं सगळ्याला माहिती आपल्या नवऱ्याचं जमत का नाही. आपलं नाही कोणाचं जमत सगळ्याच जमत. तर अशा रीतीने जीवाचं जमत तुमचं जमत वाटत. कोणाचं जमत कारण शेवटी जीवन हे बी जीव आहे. काय तो जमत कोण्या जीवाचं जमत नसत. लग्न करा की काही करा सगळे माणसं जीव घाला तर जीवाचं जमतच नसत. जीवाचं देवाचं जमत. कोणाचा जमत सोहन देवाचं जमन सोहन देवाचं बी जमत. कारण जमतच असं शास्त्र सांगत. मग बायकोचं जमन का आणि देवाचं घ्यायला वाटतील. कोणाच्या मेद्याला नवऱ्याचं तिचं बी जमत नव्हतं आणि कोणाच्या दिसत कोणी बायको करायच्या नादी लागू नये आली तर कधी तर अशा रीतीने लक्षात ठेवा की जीवाचं जगाचं जीवाचं जमतच नसतं. का कोणाला अरे जीवाचं जमतच नसत आणि जीवाचं जगाचं बी जमतच नाही. जरी नाकाचं न घातलं तरी चटकट येते. कानात घाला मग सोनं खरं नाही आणि जीव जाणतो. जीव देवाचा आहे. जीव कोणाचा आहे कारण त्याला करायला काय म्हण जीव शरीर देवाचं नाही का. शरीर बी देवाचं आहे पण शरीर देवाचं आहे आणि जीव बी देवाचा आहे पण जीव कसा आहे कळत आणि शरीर कसं आहे त्याला कळत नाही पण तो बी देवाचा आहे. देवानं ते पण केलेलं आहे. लक्षात ते लक्ष देत नाही. तर अशा रीतीनं जीव कोणाचा आहे मग तुम्ही कोणाचे आणि देव कोणाचा आहे आणि नाव कोणाचं द्यावं देवाचं.
म्हणून रामकृष्ण नामे रामकृष्ण नामे कोणी जाती रामकृष्ण नामे कोणी जाती राधा मंदिरे तुमच्या मनात जगासारखं नाही मन आहे पण ह्या कोणत्याच मंदिरासारखं नाही मला पवित्र मंदिर आणि त्याच्या संसार कोंबून ठेवला तू काय काय मन चांगले पण याच्यात वागलं घातलं मुर्दार घातलं ते मंदिर आहे म्हणजे मन काय आहे तुमचं मंदिर आहे कोणाचं मग त्या कोणाचं नाव घ्यायचं होते देवाचं देवाचं नाव घेतलं ना काय होत तुम्ही बी देवे असो काय कोणा तुम्ही कोण आहे देवच तुम्ही कोण आहे देवा घे देवा देवा घे देवा घे देवा घे देवा बेटा नागरी संगे हो 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 बेटा नागरी बायको देव नाही का आणि तुम्हाला वाटतं बायको त्याला का क्षेत्र मारले तरी जमन तुम्ही बी देव तुम्ही बी देव पाण्याचे दोन्ही विचार तू बायकोला देव समजत नाही तू ही बायको तुला देव समजत नाही आणि हे धरतेच माणसं बोलतात म्हणून बायकोनं नवरा कसा समजा देव नवऱ्यानं बायको कशी समजा मग संसार करून नाही का आणि पोरं झालं ते कसे समजा बरं का बायको करा घरी जाऊ बायको पण काय समजून करा देव समजू आणि पोरग देव समजू अजून सगळे देवा म्हणून जे जे दृष्टी दिसे ते प्यारे रूप पूजा लोकांना दाखवायसाठी नवीन पूजा करायला बाबा का पूजा कशासाठी ती तुला भाकर वाढीन का पूजा करी शास्त्र काय सांगते पती देवो भाव नाही मग तुझी बायको पूजा करती का तुला भाकर वाढते शास्त्र कळलं पाहिजे शास्त्र सांगत पती देवो भाव तिनं जेव्हा ते मनातली मनात देवातला देवाचा देव केला तर काय हरकत आहे का देवाला दिमाग दाखवायची काय गरज आहे पूजा करणं म्हणजे देवाला दिमाग दाखवू आणि नवऱ्याची सेवा करणं म्हणजे पूजा करणे त्यानं चित्त शुद्ध होतात नाही आणि चित्त शुद्धेला तिला वाटते मी बी मरत नाही बा काय तुझ्या बायकोला सुद्धा वाटलं नाही ते लागला बायकोला घ्यायला बायकोला घेतलं म्हणून मला सांगते म्हणून काय करा सगळे जीव कोण देवा घे देवा देवा
डुक्कर जीव नाही का डुक्कर जीव कुत्र मांजर वाघ नाग माझी चूक सगळे देव आहात म्हणून त्याला तसं शरीर मिळालं बरं झालं तुला मनुष्य शरीर कारण त्याला तसं बाया बाया कामाची सध्या आता काही जमत नाही कारण मतदान सारखं ते सगळ्याला त्या पंतप्रधान झाल्यावर काय करते ते का वडापाव कधी पसंत बायाला बी मतदान आहे आता बायाला बी वाटायला बापाचा आहे का नाही पहिल्यानं होता का नाही पहिल्यानं गेलं ती घेतलं नाही तर चालले बोल यानं घेतला नाही ना यानं घेतला नाही म्हणजे सुनाचा वाटा यानं नाही घेतला ते आता सुनाचा बाप याला घेऊ लागला पाहिजे यानं नाही घेतले घेऊ नाही बर का नाही तर लालच्या कुठे चालला गुखायला पाहते का कोणाचं कोणी बी कोणाचा पैसा घ्यायला हाय का नाही का पाहतो का त्याच्या गरीबासाठी कोणी करतो का तरी म्हणतो माणूस सगळे शिकवायला लागले तर त्या पोरी याचा नवरा का त्या मराठ्याचा म्हणून तुमच्या पोरीला मी शिकवा तर सात पुंडली म्हणून सगळ्या जीवामध्ये देव आहे त्याच्याशिवाय ते जाऊ शकत म्हशीला पण धाड कळत कळत हाती आणि कोणाला सगळ्या त्याच्या परीनं कळतच म्हणून सगळ्याला करावं तुकाराम महाराज म्हणते मृत्यूलोकी मावळते परी मृत्यूलोकी मावळते परी मृत्यूलोकी मावळते परी मृत्यूलोकी मावळते परी नाही का हरे नामा नाही का हरे नामा नाही का हरे नामा देवाचं नाव घेणं चांगलं वाटतं का पैसे कमवणं पैसे घंटाभर देवाचं नाव स्मरण करेन का पैसे कमी करतात पैसे कमी जास्त पैसे आवडतेत का देवाचं नाव पैसे सगळे नातं का मग जास्त चांगलं असेल त्याला खोटा नाव म्हणून साधू संत सांगते देवाच्या नावासारखं काही जाऊ मीराबाईला देवाच्या नावाशिवाय काही जाऊ म्हणून विस्का प्याला राजाजीने भेजा विस्का प्याला राजाजीने भेजा पीरत पीरत मीरा पीरत पीरत देवाच्या नावात घुंगर बाजू लागी बघ घुंगरू बाग जगा प्याला राजा दिले
पीवत मेरा तुमची नाचते का घुंगरू बांधून नाचली घुंगरू बांधून नाचते. इतकी कस काय मागली देवाच्या नावात मेरा माझी कधी कोणाच्या नावात का स्वतःच्या नावात हे आम्ही असे नामी तसे नामी ए बोलू नको ग त्या पाट्या आबाईला बोलायला मग बोलायचंच नाही साधू संतांची कीर्ती वर्णन करायले देवाची कीर्ती वर्णन करायला कोणाची अरे तुम्ही जिथे त्याची तुम्ही जिथे ठेवले त्याची मी कोणाची कीर्ती वर्णन करायलो तुम्हाला आम्हाला सगळ्याला झाडाला जगाला जिथं ठेवलं त्या देवाची कीर्ती करायला का पैसे कमवायला अगदी का बस तुम्ही बसले ज्याला असं काही ठेवा असतं मला म्हणून लक्षात ठेवा की मी कोणाची कीर्ती वर्णन करेल तुम्हाला जिथं ठेवलं ते कोणाचं वर्णन करायला आम्हाला जिथं ठेवते मला जिथं तुम्ही म्हणता की आमचं काय करायला तुम्ही मी कुठे काय करायला मी तुम्हाला जिथं ठेवलं त्याची कीर्ती करायला म्हणून तुकाराम महाराज म्हणते बनून आरंभी आवडी आले ना तेने सगळं सिद्ध त्यानं काय झालं देवाचं नाव घेतलं ना काय झालं आरंभी आवडी आले नाम आरंभी आवडी आले नाम तेने सगळं सिद्धी जाती झाले पूर्ण काम रामकृष्ण गोविंद गोपाळा रामकृष्ण गोविंद गोपाळा मग देवाचं नाव घेतलं ना काय होत तर मुक्त झाल्यावर मुक्त हे होते तर देवाचं नाव घेतलं तेने सगळं सिद्ध तुम्ही किती बद्ध असले मुक्त होता सिद्ध होता सिद्ध होता मुक्त होता परमात्मा होता तेने सगळं सिद्ध देवी झाले पूर्ण काम म्हणजे तुम्ही शरीर सोडताना तुम्हाला वाटेल आता वासना तर देव मिळाला देव मिळाल्यावर काय राहिलं काहीच नाही त्याच्यापेक्षा मोठं काय काहीच नाही देव चांगला असतो का बायको किती गाय चाललं नाही काय चांगलं असतं किती पैसे मिळाले किती मुदे घातले किती मुदे घाला किती अलंकार घाला काही कामाचे नाही जीव राहतो जीव जातो कमरतो काय काय म्हणते लोक जीव गेला गेला आता लोक म्हणजे मिळाला मेला नसतो जीव मरत नसतो लोकाला दिसत नाही का जीव मरतो दिसत नाही लोकाला दिसत नाही का जीव जातो कुठे जातो मग लक्ष जावण्याची फिरतो नाही तर देवाचं नाव घेतलं तर देवच होत राम म्हणता राम काय जीव जरी संसार करीत बसला तरी जात असतो मरत नसतो जीवन देखे मरण जीवन देखे मरण जरी नवी
आपल्या हिंदू धर्मामध्ये जीव मरत नाही आणि जीव देवाचं नाव घातल्यावर जीव राहत नाही. देवच होत. जीव मरतच नाही, दुसऱ्या येवणीला जातो आणि देवाचं नाव घेतलं देवच होत. काय होतं? देवच होत. जीवाचा काय होतं? जीवाचा देवच होत. मन देवाच्या नामस्मरणात सिद्ध होतो. सिद्ध म्हणजे काय? मूळचा प्रकाश रूप होता. बघ देवानं त्याचा नाद धरला पाहिजे. देवाचा नाद धरला. देवाचा नाद धरल्यावर जीव काय होत असतो? देव होत असतो. देव पहावयाची गेलो नुसतं देवाचं नाव घेतल्यावर काय होतं? मन पवित्र होत. मन पवित्र होत होतात त्याला देवाला भेटण्याशिवाय दमनी नाही. सगळ्या माणसाला मन पवित्र असल्यामुळं दम निघत म्हणजे आम्हाला जमत निघायला लागली. म्हणजे त्याचा अर्थ तुझं मन अजून अपवित्र आहे. मग देवाचं नाव घेतल्यावर पुन्हा काय? पुन्हा निर्मळ होईल. आणि निर्मळ झाल्यावर जमत निघणार नाही. वाटल कवा देव बेवणार कवा नाही. दम निघन का? आणि दम नाही निघाल्यावर काय होईल? देवच होत. आणि देव भेटल्यावर मग गोड राहील का? एकच. तुका म्हणे तुझे हे तो नाही कसं दे संकल्पाच्या काठे आपोआप वाढले. खरं नाही जगत खरं नाही, देवच खराय आणि तो तुम्ही आहात असं आपल्या साधू संतांना आपल्याला सांगितलेले. म्हणून साधू संतांना दाखविलेल्या मार्गाने आपण आपलं काम करून घ्या.